समाचार अब तक, सत्य का साहस। मी सौ संगीता लोभा पोनीकर। आज आम्ही हलबा समाजाचे आणि इतर समाजाचे लोक गेलो होतो गडकरी साहेबांकडे आणि आज आम्ही सगळ्यांनी कमीत कमी 100 महिला होत्या माझ्यासोबत आणि 100-150 माणसं होते। त्या सगळ्यांनी प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये घेतलेला आहे। आज मला गरज, आता लोकांना प्रश्न पडला की ऐन वेळेवर समाजाची लेडीज सौ संगीता पोनीकर भाजपमध्ये का गेली, पण मला वेळ तशीच आणली की मला एक पार्टीमध्ये आजपर्यंत मी जॉईन झाली नव्हती, पण आज मला असं वाटते कुठेतरी आम्ही विकोपाला जात आहोत। आमचा समाजच नाही तर आमचा मजूरदार वर्ग सुद्धा विकोपाला जात आहे। त्याच्याच सोबत जे शिक्षित लोक आहेत त्यांच्या हाताला कामधंदे नाही। फक्त आम्ही समाज म्हणून चालणार नाही तर माझ्यासोबत इतर लोकही होते, इतर समाजाचेही लोक होते। माझ्या समाजाची तर मी आहेच, परंतु काही नेतृत्व असं आहे की आपण ज्या समाजाला ज्या प्लॅटफॉर्मवर आणायला पाहिजे होतं राजकीय पक्षाचा, त्या प्लॅटफॉर्मवर आमची काहीतरी कमी राहिली आणि त्या प्लॅटफॉर्मवर समाजाला आणि इतर समाजाला आम्ही जोडू शकलो नाही। ही दुःखाची बाब आहे आमच्यासाठी। पण मी आज हा विचार केलेला आहे की कुठेतरी समाजाला बसवायचं आणि इतर समाजाच्या लोकांना जो कामधंदा नाही आहे, कारण शिक्षित तर पुष्कळ, ग्रॅज्युएशन तर नॉर्मली लोकांमध्ये आहे, ग्रॅज्युएट तर प्रत्येक मुलगा आणि मुलगी झालेली आहे, परंतु कामाचं काय, रोजगाराचं काय, ही खंत माझ्या डोक्यामध्ये नेहमीच सतत चालत असते। आणि ते सतत आमच्या समाजाचे सुद्धा इतर व्यापार होते ते सुद्धा संपुष्टात आलेले आहे। तर मला असं वाटते की नवयुवक आहे जो आमच्या समाजातला आणि इतर समाजातला, तो कुठेतरी कोणत्या तरी प्लॅटफॉर्मवर बसावं, त्याच्या हाताला काम मिळावं। फक्त शिक्षणापुरतीच मर्यादित राहून होणार नाही, तर तुम्हाला कुठेतरी व्यापारामध्ये तुमचा हातभार तुम्हाला करावा लागेल। कुठे तुम्ही जर ग्रॅज्युएट असाल तर काही तांत्रिक ट्युशन लावावं लागेल। अशा पद्धतीचं मी विचार केलेला आहे। आणि समाजाला आम्ही नेहमी आम्ही अग्निपरीक्षेमध्ये टाकत असतो, पण ही अग्निपरीक्षा समाजाने किती दिवस द्यायची आणि कोणी द्यायची, हा विचार मला सतत पडत असतो। आजपर्यंत मी कोणत्याही प्लॅटफॉर्मवर चढली नाही, पण मला ही पाळी आली आणि ही पाळी अशासाठी आली, ही पाळी माझ्या समाजासाठी आणि इतर समाजासाठी। कारण मी जो गरीब वर्ग बघतो आहे तो आजही भुकेने व्याकुळ आहे आणि आजही कुठे त्यांना थरा नाही आहे, कुठे त्यांना जागा नाही आहे। कुठे जर आपण एखादी झोपडपट्टी वसवली की आपण खूप मोठा नेता झालो आणि आम्ही लोकांना न्याय दिला, असं होत नसते। आम्ही लोकांना न्याय द्यायचं असेल तर प्रत्येकाच्या हाताला तुम्हाला काम उपलब्ध करून द्यावं लागेल, तेव्हाच तुमच्या शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय, आणि मी संगीता पोनीकर समाजाला आणि इतर समाजाला आणि मजदूर वर्गाला आणि जे शैक्षणिक ग्रॅज्युएट आहे त्या लोकांना दाखवून देणार आहे की समाजाचं राजकारण, समाज आणि राजकीय बळ कसं एकत्र चालू शकते, कारण हे आगगाडीचे 2 पहिये आहे। हलबा समाजाला माझं एकच आव्हान राहील, सगळ्या हलबा समाजांनी माझं म्हणणं ऐकावं। नाही फक्त सांगेल, आम्ही मागे पिवळा झेंडा काढला समाजाने, पिवळ्या झेंड्याच्या खाली आम्ही निमजे साहेबांना राबवलं लोकसभा। त्यावेळेस मी त्यांना नेहमी म्हणत होती की एका समाजामुळे राजकारण होत नसते, फक्त आम्ही शक्ती प्रदर्शन करू शकतो, पण शक्तीबरोबर बुद्धी लागते आणि बुद्धीबरोबर युक्ती लागते। याचं मात्र सूत्र आपल्याला समजायला पाहिजे। आमचा समाज आज सगळ्या राजकीय पक्षातून नाराज झालेला आहे, कारण कोणत्याच पक्षाने तिकीट दिलेली नाही आमच्या समाजाला। ही खंत आहे, पण ही खंत आम्ही राजकीय पक्षाच्या द्वारे ठेवू शकतो। आणि आम्ही आज जे करतो आहोत हे समाजासाठी घातक आहे। आज जे आपण करत आहोत, ज्यावेळेस लोकसभेमध्ये आम्ही घात केला समाजाचा,
तोच घात आजही करत आहो. आज मला सांगा, शक्तीबरोबर युक्तीबरोबर तुमची बुद्धी नाही वापरली तर समाजाचं भविष्य मात्र धोक्यात आहे. आज मी शेवटचं बोलते आहे समाजाच्या लोकांना की माझं एकदा तरी ऐका बांधवांनो, हलबा समाजाच्या बांधवांनो, तुम्ही एकदा तरी ऐका. कधीतरी तुम्हाला राजकारणाच्या प्लॅटफॉर्मवर समाजकारणाची युक्ती आणि शक्ती दाखवावं लागेल. हे सूत्र मात्र तुम्ही लक्षात ठेवा. समाज चांगला आहे. माझा समाज जर म्हणेल की मी याला वोट देणार तर मला पूर्ण विश्वास आहे, कारण माझा समाज खरं म्हणजे तर सावजी आहे. आणि साव कोणाला म्हणतात? जो खरा प्रामाणिक माणूस आहे, जो खरा प्रामाणिक माणूस आहे त्याला सावजी हा शब्द संबोधलेला आहे. तर मी प्रत्येकाला आव्हान करते की येणाऱ्या इलेक्शनमध्ये तुम्ही भारतीय जनता पार्टीला, मी पक्ष जॉईन केला म्हणून नाही, तर तुम्ही एकदा विचार करा आणि भारतीय जनता पार्टीला तुम्ही बहुसंख्य मतांनी निवडून द्या. कारण मी समोरचं सूत्र आज घोषित करते की जे कमीपणा राजकारणाच्या प्लॅटफॉर्मवर न चढता माझ्या थ्रू समाजाची दशा झाली आहे, त्याच्याबद्दल मी संपूर्ण समाजाला क्षमा मागते. आणि आज एक आव्हान करते समाजाला की तुमचा साथ मला पाहिजे. भारतीय जनता पार्टीच नाही तर तुम्ही हा विचार करा की चांगला प्रामाणिक माणूस आपण पाडतो आहे प्रवीणजी दटके यांना. प्रवीणजी दटके हा माझा काही नातेवाईक नाही किंवा समाज बांधव नाही, पण तो भारतवासी आहे आणि तो खरोखरच दीन दुबळ्याचं भलं करतो. म्हणून समाजाने एकदा तरी कुठेतरी आपल्या मनातून विचार करावा आणि पुन्हा एकदा परीक्षेत उत्तीर्ण व्हा आणि एकदा तरी मला संधी द्या. भारतीय जनता पार्टीला, प्रवीण दटके यांना तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी कराल अशी अपेक्षा करते आणि आशा आहे की बुद्धीचा वापर कराल, एवढीच मी अपेक्षा ठेवते. रजत कलेक्शन, जहां आपको मिलेगा रेडीमेड कपड़ों का भव्य कलेक्शन। फैमिली शॉपिंग करनी है तो रजत कलेक्शन है सही जगह, जहां आपको मिलेगा लेडीज, जेंट्स और किड्स के कपड़ों में सभी वैरायटी। महिलाओं के लिए सिंपल साड़ियों से लेकर भारी साड़ियां, कुर्तियां, कुर्ता पैजामा, जेंट्स के लिए शर्ट पैंट, शेरवानी, कुर्ता पैजामा के सभी वैरायटी उपलब्ध। किड्स में नवजात शिशु से लेकर बड़ों तक के सारे वैरायटी के परिधान उपलब्ध। लेडीज, जेंट्स, किड्स के कपड़ों के मिलने का उत्तम स्थान। हमारा पता रजत कलेक्शन, बेलत रोडी रोड, मनीष नगर, नियर तिरुपति तिरुमला सोसाइटी, नागपुर।